जय भीम जय भारत। आज सन्माननीय जिल्हाधिकारी हिंगोली यांना आम्ही एक पत्र दिलं आहे। आज महाराष्ट्र सरकारने माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून एक प्रसिद्धीपत्रक प्रसारित केलेलं आहे। त्याच्यामध्ये आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेत अशा प्रकारचं आशयाचं पत्र आहे आणि त्याच्यामध्ये संविधान हा जो आणीबाणीचा 50 वर्षाचा जो दिवस आहे 25 जून हा दिवस म्हणजे संविधान हत्या दिवस आहे अशा प्रकारचं महाराष्ट्र सरकारचं अधिकृत प्रकारचं पत्र प्रसिद्ध झालेलं आहे। या संदर्भानं आम्ही या देशाचे भारताचे नागरिक या महाराष्ट्राचे नागरिक या देशाच्या संविधानाचे आम्ही सन्मान करते म्हणून आमच्या सरकारच्या या जाहिरातीमुळे आमच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। संविधानाची हत्या झाली किंवा हत्येचा दिवस म्हणून सरकार साजरा करत आहे याचा निषेध नोंदवण्यासाठी आम्ही महाराष्ट्राचे राज्यपाल यांना पत्र दिलं आहे जिल्हाधिकारी हिंगोली यांच्या मार्फत। आणीबाणीला 50 वर्ष झालेत। आणीबाणी ही सरकारनं लागू केली। या देशाच्या संविधानानं या देशाच्या सरकारला केंद्र सरकारला अधिकार दिले आणि त्या अधिकारानुसार आणीबाणी लागू झाली। आणीबाणीचे चांगले वाईट या देशानं परिणाम भोगले असतील, काय झालं असेल, कोणाला नुकसान झालं असेल, कोणाला फायदा झाला असेल, हा विषय वेगळा आहे। आमचा विषय असा आहे की काँग्रेसच्या सरकारनं आणीबाणी लागू केली म्हणून भाजप सरकार त्याच्या विरोधामध्ये जाऊन आज वर्तमान सरकार शासनाच्या मालमत्तेचा उपयोग करून संविधानाचा हत्या दिवस म्हणून साजरा करत आहे याचा निषेध नोंदवला गेला पाहिजे। म्हणून आज महाराष्ट्रभरातल्या देशभरातल्या अनेक लोकांच्या भावना यामुळे दुखावल्या गेल्या आहेत। आमच्याही भावना दुखावल्या गेल्या आहेत म्हणून आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आमचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यासाठी आम्ही हिंगोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत सन्माननीय राज्यपाल यांना एक पत्र दिलं आहे, निवेदन दिलं आहे। त्या अनुषंगानं आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत। आमच्यासोबत भूमिशक्तीचे प्रमोद कुलदेवचे, पार्टी बुद्रुकचे सरपंच प्रकाशजी मगरे आणि प्रजाशाहीचे आवाजचे उपसंपादक दिनाजी खाडे, संपादक वैभव धबडगे हे आणि आमचे सर्व कार्यकर्ते म्हणून आम्ही आज जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन दिलेलं आहे। आमची विनंती आहे सरकारला की आमच्या या भावनाची दखल घ्यावी आणि सदर जे पत्र आहे सरकारनं ते रद्द करावं। महाराष्ट्र सरकारने पत्र रद्द करावं आणि या संदर्भात नागरिकांच्या भावना दुखावल्यात म्हणून सरकारने या संदर्भात दिलगिरी व्यक्त करावी, तशा प्रकारचे प्रसिद्धीपत्र जाहीर करावं अशा प्रकारची या माध्यमातून आमची सरकारला विनंती आहे।